नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला बाळूमामा यांच्या ग्रंथातील बाळूमामांचे जे काही तुम्हाला माहिती सांगणार आहे। बाळूमामांचे पूर्वज, मामांचे पुण्यशैली, मातोश्री, महापुरुषांचा जन्म, आज मी याबद्दल आपल्याला माहिती सांगणार आहे। तर चला तर मित्रांनो, मी तुम्हाला बाळूमामांचा अवतार, बालपण आणि घराबाहेर पडणे। मित्रांनो, बाळूमामांचे पूर्वज बाणा निंबर्गीचे देसाई असे मामांच्या पूर्वजाबद्दल म्हणतात। नंतर विजापूरजवळ तोरवी येथे इसवी सन 1156 मध्ये कोणी पुरुष आला, त्याने तेथील पाटीलकी मिळवली। त्यांचे वंशज ते गाव सोडून बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यात आरभावी येथे आले, तेथे पाटीलकी मिळवली। गावातील मारुतीचे ते पुजारी होते। काही वर्षांनी मारुतीची पूजा बेरडाकडे सोपवून इसवी सन 1656 मध्ये या घराण्यातील पुरुष अक्कोळला आले। अक्कोळचे गाव बेळगाव जिल्ह्याच्या चिक्कोडी तालुक्यातील आहे। या मंडळींनी आरभावी तसेच आरबाळे अशी दोन आडनावे पाडली। यांचे गोत्र बेडग, पन्ने बेन्नरवार। यांचा कुलदैवत आरभावीचा मारुती देव व कुलस्वामिनी चिंचणीची मायाव्वा। मूळ पुरुष बिरगुंडी देसाई पासून बाळूमामांच्या पर्यंतची वंशावळ उपलब्ध झालेली आहे। या ग्रंथातील प्रारंभी दिले आहे। मामांच्या पुण्यशैली मातोश्री श्री मायाप्पा आरभावे यांची पत्नी सत्यवा। सत्यवा म्हणजे संत बाळूमामांची आई। ती भाविक होती। तिचे माहेर आप्पाची वाडी हे छोटे गाव कागल निप्पाणी या राष्ट्रीय महामार्गावर पश्चिमेकडे 2 किलोमीटर अंतरावर असून ते कर्नाटकात आहे। हाल सिद्धनाथाचे नामक एक प्रसिद्ध योगी पुरुषांचे ते जागृत क्षेत्र आहे, म्हणून त्या भागात प्रसिद्ध आहे। माहेरगावचे हालसिद्धनाथ असल्याने सत्यवाची या देवावर मोठी निष्ठा होती। सत्यवा पूर्ण शाकाहारी असून विठ्ठलावरही तिची भक्ती होती। ती एकादशी व्रत करत असे। त्या दिवशी ती अत्यल्प फराळ करी। आणि महापुरुषांचा जन्म निष्काम कर्मयोगी मायाप्पा व प्रतिव्रता सत्यवा यांच्या पोटी जन्म घेणाऱ्या मुलाची योग्यता त्यांनाच ठाऊक नव्हती। शेके 1814 मध्ये आश्विन महिन्यात पहिली शुद्ध एकादशी झाली। सत्यवाचा उपवास होता। अहोरात्र भजन नामस्मरण तिला घडले होते। दुसऱ्या दिवशी ददोशी होती। सर्वांची जेवणे झाली। सत्यवाचे हे जेवण झाले। ती तृप्त होती। सोमवारचा दिवस होता। दुपारी 4:23 सहज सुखरूपपणे ती प्रसूती झाली। मुलगा झाला। विशेष म्हणजे जन्मता शांत व आनंदी असा चेहरा असलेला हा मुलगा पुढे प्राकृत संत पुरुष होणार हे साध्या बोया अशा त्या धनगर कुटुंबाला कसे बरे कळावे। सिद्ध पुरुष मातेच्या उद्धारातून जगात प्रगट होताच हसत असतात असे शास्त्रात म्हणले आहे। पुत्ररत्न लाभामुळे मातापित्यांना मोठा आनंद झाला। सर्वत्र साखर वाटण्यात आली। बारशाचा समारंभ झाला व मुलाचे नाव बाळाप्पा असे ठेवले। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। जय बाळूमामा।